नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपलेली आहे. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झालेली आहे. शरद पवारांच्या या ॲक्शन मोडमुळे आता राजकीय चर्चांना ऊत आलेला आहे. पवार ठाकरे भेटीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? नाना पटोले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का? आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात नेमकं काय धोरण ठरवलं जाणार? असे अनेक मुद्दे या बैठकीदरम्यान चर्चिले गेल्याची शक्यता व्यक्त होतीये. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. संदीप प्रधान आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. संदीप सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली, बैठक पार पडली. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. हे नेमके कोणते मुद्दे असावेत? आपल्याला नेमकं काय वाटतं? अनेक राज्यातले मुद्दे आहेत. आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की सध्या प्रशांत किशोर हे वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाशी संबंधितही काही मुद्दे आहेत. किंवा आपल्याला माहिती की मंत्रिमंडळ विस्ताराची एक शक्यता किंवा चर्चा सुद्धा आहे. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत आणि सरकार म्हणून सरकारसमोर अनेक कामांचे प्रस्ताव असतात, अनेक गोष्टी सरकारमध्ये घडत असतात. आणि त्यामुळे ह्या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं, म्हणजे ती फक्त राजकीय स्वरूपाची चर्चा होती की काही प्रशासकीय निर्णयांबाबत होती किंवा काय, याबाबत आता लगेच असा अंदाज लावणं कठीण आहे. पण एक निश्चित आहे की आपल्याला असं दिसतंय की म्हणजे शरद पवार यांनी काल आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या चर्चेत नाही हे स्पष्ट केलं आणि आपण सक्रिय राजकारणातच आहोत आणि राजकारणातल्या दैनंदिन घडामोडींशी आपला कायम संबंध राहणार हे सुद्धा आजच्या भेटीतून त्यांनी दाखवलेलं आहे. राज्य सरकारमधल्या प्रत्येक निर्णयावरती त्यांची छाप असते, त्या दृष्टिकोनातून त्यांचं बारीक लक्ष असतं. हाच संदेश मला असं वाटतं या भेटीतून सुद्धा पुन्हा एकदा मिळालेला आहे. संदीप सर, मात्र काही असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरनं सातत्यानं चर्चा होत असते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नाना पटोले यांनी जी स्वबळाची भाषा केली, त्यानंतर जी आक्रमक भूमिका आपण त्यांची सातत्यानं पाहिली, याबद्दल देखील सातत्यानं बोललं गेलं. सोबतच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा आहे, त्याच्या निवडणुकीसंदर्भातली चर्चा सातत्यानं आपण पाहतो आहोत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ खडसे यांच्यासोबत अजित पवार, शरद पवार सह्याद्री अतिथीगृहावर भेटले, त्यांच्यानंतर थेट वर्षावर गेले. त्यामुळं या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या वेगानं घडल्या हे पाहता नेमकी ही अर्ध्या तासाची भेट कोणत्या मुद्द्यांवर झाली असावी याबद्दल उत्सुकता, कुतूहल निर्माण झालं. या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, कुतूहल निर्माण होणं स्वाभाविकच आहे, यात काही वादच नाही. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे की म्हणजे एकीकडे आपल्याला पटोले हे आक्रमक झालेले दिसतात आणि काँग्रेस पक्ष या सरकारमधला तिसरा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाला या सरकारमध्ये कुठेही डावललं जाता कामा नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष होता कामा नये. या दृष्टिकोनातून पटोले हे आता स्वबळाची आणि अधिक आक्रमक अशी भाषा करतायत, हे उघड आहे. पण या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितच चर्चा होत असेल, झाली असेल. खडसेंचंही प्रकरण आहे आणि त्याबाबतचा जो अहवाल आहे व्होटिंग समितीचा, त्याबाबतचीही काही वृत्त आलेली आहेत आणि ईडीची कारवाई अधिक तीव्र झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता निश्चितच या सरकारसमोर ज्या वेगवेगळे प्रश्न आहेत, म्हणजे अगदी कोरोनापासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठीच या दोन नेत्यांची चर्चा झालेली आहे. संदीप सर, याच मुद्द्यावरनं आणखीन एक प्रश्न. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. नाना पटोले मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात याबद्दल देखील सातत्यानं बोललं गेलं. या शक्यतेविषयी नेमकं काय वाटतं? नाही, मला आता तसं वाटत नाही. कारण असं आहे की ज्या पद्धतीनं पक्षाची सूत्र सगळे हातात घेऊन आता ते आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे आता ते पुन्हा काही म्हणजे मंत्रिमंडळात त्यांचा काही समावेश होईल असं काही मला वाटत नाही. पक्षाचीच धुरा आता त्यांना समर्थपणे हाताळावी लागेल.
कारण आपण बघतो की बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद असल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली होती. हा त्यामुळे आता पुन्हा पटोले यांच्याकडे सुद्धा जर दुहेरी जबाबदारी दिली तर पुन्हा तोच प्रश्न होईल. एक व्यक्ती एक पद वगैरे असे जे मुद्दे असतात हा हा ते उपस्थित केले जातील. त्यामुळे त्याची शक्यता वाटत नाही. पण कदाचित आता केंद्रात मंत्रिमंडळाचा मध्ये फेरबदल झालेत तर त्या अनुषंगाने राज्यात सुद्धा कदाचित महाविकास आघाडी आता 2 वर्ष होत आली त्यामुळे ते करतील निश्चितच काही फेरबदल हा हा आणि त्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. बिलकुल. संदीप सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली वर्षा निवासस्थानी जाऊन आणि त्यानंतर तातडीनं राजकीय चर्चांना उधाण आल्याचं आपण पाहिलं. शरद पवार ॲक्शन मोडमध्ये दिसतायत असं देखील सातत्यानं बोललं गेलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदावरून हालचाली सुरू झालेल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ही निवडणूक झालीच नाही. त्यामुळं अजूनही विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. दरम्यान आता विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीनं मतदान घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते. यात महत्त्वाचा नियम असा आहे की नियम समितीच्या संदर्भातली बैठक ही अशा प्रकारचे नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जर ती बैठक नसली तर ती बैठक व्हॅलिड होत नाही. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही आहे. बाकी सगळे अधिकार आहेत पण नियम बदलण्याच्या संदर्भात अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. पण त्याही पलीकडचा प्रश्न आहे की तुमच्याजवळ जर मेजॉरिटी आहे तर तुम्ही एवढं घाबरता का आहात? कशाला हात वर करून पाहिजे? म्हणजे कुठेतरी 3 पक्षांमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे. एकमेकावर विश्वास नाही आहे. आमदारांवर विश्वास नाही आहे. म्हणून हात वर करूनचा विषय आलेला आहे. तो विषय जेव्हा समोर येईल तेव्हा आम्ही त्याच्यावर मत. देश की लोकसभा ने, राज्यसभा ने और हमारे महाराष्ट्र के विधान परिषद ने भी इस कानून में बदलाव किया है. सिर्फ महाराष्ट्र की विधानसभा का उसमें वो कानून में बदलाव नहीं हुआ है. वो बदलाने का वो उस कानून के आधार पर वो बदलने की ज़रूरत थी और राज्य सरकार वो बदल रही है. तो उसमें डर की बात और ये नहीं है कोई हम कोई अलग कर रहे हैं ऐसी तो कोई बात नहीं है. विधान परिषद का मैं आप लोगों को और उनको अगर पता नहीं होगा तो मैं बताना चाहता हूँ आपके माध्यम से. विधान परिषद के सभापति का चुनाव वो मोशन से होता है. गवर्नर की तरफ आने की ज़रूरत नहीं है और वहाँ पे हाथ खड़ा करके वो इलेक्शन होता है. तो विधान परिषद में एक अलग कानून होता है और विधानसभा में अलग कानून होता है. अगर वो इस तरह की बातें कर लोगों को गुमराह करने की कोशिश अगर अपोजिशन करना चाहती है तो वो करे. आमदार फुटण्याची भीती आम्हाला नाही, भाजपनंच त्याचा विचार करावा असा टोला बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय. अध्यक्षपद निवडणुकीची चिंता आम्हाला नाही तर भाजपलाच असल्याची टीका थोरात यांनी केली आहे. नाही, काळजी तर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला होती. गुप्त मतदान झालं असतं तर त्यांचं मतदान मोठ्या प्रमाणात फुटलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या पक्षातल्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, नैराश्य आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. अशा ते कारणच नाही. कारण एवढंच आहे की शेवटी आता काळाच्या ओघात जे काही चेंजेसवर होत आहेत, घटनेत होत आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला कारवाई करावं लागते आणि त्या पद्धतीनं हा निर्णय होतो आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानानं करावी या संदर्भात असं कोणतंही नियोजन सध्या तरी नसल्याचं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आवाजी मतदान करावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. मध्ये अजून काही निर्णय मला वाटत नाही झालेला असेल. त्याचं कारण असं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तुम्ही संसदीय मंत्री आहेत मात्र अशी बातमी येते की महाविकास आघाडी अशी खबरदारी घेते की विरोधक म्हणजे भाजप हे कुठेही तो आपला आमदार महाविकास आघाडीचे फोडू नये यासाठी आवाजी मतदानासाठी आग्रही आहे. नाही, या बाबतीत अजून कुठलाही निर्णय झालेला नाहीये. माझ्यापर्यंत अजून कुठला निर्णय आलेला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करत असतात तर सत्ताधारी विरोधकांचे आरोप खोडून काढत असतात.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरूच असतो. मात्र आज एक वेगळं चित्र बघायला मिळालं. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन सकाळी त्यांची भेट घेतली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळेला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. मला वितुष्ट अजिबात वाढवायचं नाही. मी कुणाच्याही पाया पडायला तयार आहे. आरक्षण टिकलं पाहिजे, संपला विषय. कुणाशीही बोलण्याची माझी तयारी आहे, समजून घेण्याची तयारी. पण आम्हाला परत हे ओबीसी आरक्षण मिळवायचं. मग ते म्हणाले की ठीक आहे, मी तुमच्या वकिलांशी किंवा आपले जे काही आयोगाचे अध्यक्ष वगैरे आहे त्यांच्याशी सुद्धा मी तुमच्याबरोबर येतो, आपण बोलूया. मी माझं मत सांगतो काय काय करता येईल आणि ते जे काय म्हणतात ते पण ऐकून घेऊया. भुजबळ साहेब आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्या संदर्भातला विषय होता. विशेषतः त्यांनी मला असं सांगितलं की इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो कसा काय जमा करता येईल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे ऐकून घेण्याकरता मी आलो आहे. त्यावेळेस मी त्यांना हे देखील सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळी आमचं सरकार असताना आम्ही कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा व्हॅलिड ठरवलेला आहे आणि आपल्याला आताही तो कसा करता येईल हे त्यांना मी सांगितलं. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते जे काही पुढाकार घेतील, आमच्याकरता काही राजकीय प्रश्न नाही आहे किंवा त्याच्यावर आम्हाला राजकारणही करायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाबद्दलची चिंता आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. म्हणून सरकारचे मंत्री छगन भुजबळजी, कारण की केंद्र सरकारकडे डाटा आहे आणि केंद्र सरकारकडचा डाटा मिळवायचा असेल तर भाजपचे महाराष्ट्रातले जे कोणी नेते असतील त्यांना भेटलं आणि त्यांच्याकडून तो डाटा काही सरळ आम्हाला देऊ शकत नाही. कारण की आपण पाहिलं असेल की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब गेलेत आणि ही सगळी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. पण अजूनपर्यंत केंद्र सरकारचा कुठलाही रिप्लाय त्याच्यामध्ये आलेला नाही. आणि म्हणून भुजबळ साहेबांच्या वतीनं सरकारचा जो प्रयत्न आहे की केंद्र सरकारने ओबीसी समाजाचा डाटा तातडीने दिला तर ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल. येत्या 29 जुलैला बारामतीमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महामोर्चात ओबीसीचे सगळे नेते सहभागी होणार आहेत. नाना पटोलेंना या मोर्चाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं. हे निमंत्रण पटोलेंनी स्वीकारल्याचंही समोर आलेलं आहे. या महामोर्चाला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. या ओबीसी महामोर्चामुळे बारामतीमधलं राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. 29 जुलैला ओबीसींचा हा एल्गार महामोर्चा निघणार आहे आणि या महामोर्चासाठी राज्यातले जवळपास सर्वच ओबीसी नेते हजर राहणार असल्याचं समजतंय. खरं तर महाराष्ट्रातील ओबीसी जागृत होतो आहे याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमानही आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित, उपेक्षित आणि ज्याला स्वतःच्या हक्काची जाणीव नाही असा हा समाज नक्कीच भविष्यात संघटित होण्यासाठी बारामतीकर पुढे आलेत, बारामतीकर ओबीसी पुढे आलेत आणि त्यांनी जो मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्याला उपस्थित राहणार म्हणजे राहणारच. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अधिकार ओबीसी समाजाला दिले गेलेले आहेत ते समाजाचे अधिकार जे डावलण्याचा प्रयत्न होत आहे आणि हे कधी पण हे आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये एक भव्य मेळावा आयोजित करण्याचा जो आपण मानस निर्माण केलेला आहे त्या मेळाव्याला मी स्वतः 29 तारखेला उपस्थित होणार. महागाई विरोधात काँग्रेसनं सायकल रॅली काढली. यावेळेला काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांचीही भेट घेतली. काँग्रेसच्या वतीनं हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत ही रॅली काढण्यात आली. राज्यपालांसोबत लसीकरणासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं चर्चाही केली. राज्याला लसींचा अधिक पुरवठा करण्याची मागणी यावेळेला काँग्रेसतर्फे करण्यात आली. काँग्रेसतर्फे आज इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत ही रॅली काढण्यात आली. महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालंय असं म्हणत काँग्रेसनं या रॅलीचं आयोजन केलेलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची देखील भेट घेतली. आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. राज्यात मूक मोर्चे पुन्हा एकदा सुरू करण्याचा इशारा संभाजीराजेंनी दिलेला आहे. सरकारनं 1 महिन्याचा कालावधी मागितला होता, तो आम्ही त्यांना दिलेला होता. मात्र 1 महिना उलटून सुद्धा मराठा समाजाच्या मागण्यांबाबत प्रशासकीय हालचाल होत असल्याचं दिसत नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे. संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला 1 महिना उलटून देखील गेला आहे. मात्र अद्यापही यावर कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली नसल्याचं यावेळेला संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा संभाजीराजेंनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. संभाजीराजेंनी अशोक चव्हाण यांच्या आंदोलनावर ट्विटरवरून टीका केली आहे. नांदेडमधल्या काँग्रेसच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं गर्दी बघायला मिळाली. अशात कोरोना उद्रेक असताना हे बरोबर आहे का असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केलेला आहे. कोरोना असताना इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना जमवून आंदोलन करणं कितपत योग्य आहे असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांना विचारलेला आहे. त्यांच्या या आंदोलनावरून संभाजीराजेंनी टीका केलेली आहे. मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण राज्यभरामध्ये विश्व हिंदू परिषद राज्य सरकारच्या विरोधात येत्या 17 तारखेला आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. वारीला परवानगी नाकारल्याबद्दल सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे. पांडुरंगाचं दर्शन वारकरी संप्रदायाला घेऊ द्यावं, बंडातात्यांना सोडून देत वारकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केलेली आहे. 17 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रबोधन करून सगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे विदर्भापासून तर कोकणापर्यंत गोव्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लोकप्रबोधन लोकांच्या न्यायालयामध्ये हा विषय नेणार आहे. कारण लोकांना माहीत नाही या सरकारने वारकऱ्यांचा काय अपमान केला आहे, त्यांचा कसा छळ केलेला आहे, त्यांना कसं एक ठिकाणी बंदिस्त केलेलं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन हा निकाल जाहीर केला जाईल. अंतर्गत मूल्यमापनावर आधारित हा निकाल असेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. त्यामध्ये मला सांगायला पाहिजे की एकूण मुले जे आहेत मुलगे ते आहेत 9,09,931 आणि ह्या प्रविष्ट ज्या मुली होत्या याच्यामध्ये त्यांची संख्या आहे 7,48,693 अशी एकूण 16,58,624 मुलं या प्रवेशासाठी जे आहे ते परीक्षेमध्ये त्या मुलांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये 8 माध्यमाचं ते प्रविष्ट होतं. आज या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण तो निकाल जो आहे तो उद्या दिनांक 16 जुलैला दुपारी 1 वाजता लावत आहोत. त्या संदर्भामधली संकेतस्थळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू. परंतु आज मी आपल्या सगळ्यांना 10वीच्या परीक्षेला जे जे विद्यार्थी अपेअर झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देते. 10वीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. कोणकोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल पाहता येऊ शकेल त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्रएज्युकेशन.com या वेबसाईटवर 10वीचा निकाल पाहता येऊ शकेल. यासोबतच mahresult.nic.in या वेबसाईटच्या होम पेजवर 10वी निकाल 2021 या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. तुमचा ID टाकून त्यावर लॉग इन करण्याची गरज आहे. लॉग इन केल्यानंतर 10वीचा निकाल पाहता येऊ शकेल.
हा निकाल तुम्ही डाउनलोडही करू शकता, निकालाची प्रिंटआउट देखील काढू शकता. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.